मॉर्निंग. कसं काय पब्लिक, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. तर डे 4 आम्ही निघालो. मी विचार केलेला होता मी व्लॉग काढेल घरापासून, म्हणजे रूमपासून निघताना वगैरे, पण ते घाय गडबडी, बॅगमध्ये काय टाकायचं आहे नाही टाकायचं ते सर्व त्यामध्ये राहिलं. तर आम्ही चाललो इथं एस टी स्टँडवर, इथून रत्नागिरीला. पुढे बघू काय भेटते. रेल्वे स्टेशनवर पोचलो, खाल्लं पिल्लं सर्व झालं. म्हणजे मी बस बेसने आलेलो, ते नाही दाखवलं. पूर्ण गर्दी, रश. आता रिक्षाने पण आलो, त्यावेळी पण मित्र कसे घुसले काय नाही त्यांचं. पोचलो, हे लोक असं पाठी बसलेले. बसू द्या, पाठी एक बाई अशी पागलसारखी वरटते ना, कसा डोकं फिरते असं वाटते ना, जाऊन एक खटवा दे ते सोडा. तर 12:15ची ट्रेन आहे इथून दिव्यावरनं घाटकोपरवरनं घरी. तर ट्रेनमध्ये आता बसल्यावर सीट वगैरे पहिला शोधायला लागेल, भेटली तर नाईस. कन्फर्म वगैरे तिकीट सर्व झालेले, ते बरं आहे. आता डायरेक्ट ट्रेनमध्ये यो व्हिडिओ चालू आहे. फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहे. पण फर्स्ट टाइम मी ट्रेनमध्ये बसलो आहे. माझं इन्सिडेंट सांगतो की आमच्या सीटवर एक बसलेलं आहे दारू पिऊन. मला हे समजत नाही, इंडियन रेल्वे काय करत आहे. हे बेवडे हे ते येऊन बसत आहे, पित आहे दारू. काय करताय मला ते समजत नाही. तुम्हाला मी दाखवतो कोण येतो काय. जो तो आता दाखवला ना, त्या माणसं फुल टाईट त्यासोबत बोलायचं बघितलं आम्ही लोकांनी. फुल टाईट असं वाटत होतं त्याला 2-3 चांगलेच देऊ, पण पियालेला आहे, मारून पण काय फायदा नाही. पोलिसला बोलत होतो, पण तोपर्यंतच आमची ट्रेन चालू झाली. तो पण बिचारा काय करू नाही शकला, नाही तर तो येतच होता. फायनली मी घरी पोचलेलो आहे. पण मी पोचलेलो होतो 30 तारीखला. आज आहे 1 मे. हो, आज आहे 1 मे, महाराष्ट्र दिन. तर सर्वांना जय महाराष्ट्र माझ्याकडून, आणि महाराष्ट्र दिनची तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर मी एक दिवस पहिला म्हणजे कालच पोचलेलो होतो, पण माझ्याकडे माझी हिंमत इतकी नव्हती. मग थोडं पाठी जातो. माझी हिंमत नव्हती की मी व्हिडिओ काढूवर. खूप थकलेलो. पहिल्याचं बॅगीचं वजन, ते काय ते RGB स्टिक वरनं, मग ते सामान वगैरे, म्हणून मी थांबून म्हणजे ब्लॉग काढलाच होता. पूर्ण थकून गेलेलो. आता मला ते ब्लॉग सर्व एडिटरला द्यायचे. आता ड्राईव्हमध्ये टाकून मी त्याला देऊन टाकेल. फायनली म्हणजे तुम्ही बघितलात असेल, अजूनपर्यंत ते 3 दिवसाचे तुम्ही बघून आले असेल, इथपर्यंत पोहोचले असेल तर तुमचा भाऊ आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि या पुढून चॅनलवर ब्लॉग येतील आणि येत राहणार. कारण की माझ्याकडे थोडे गट्स आलेले आहेत, थोडेफार तरी. पहिला मी इंट्रोवर्ट होतो, म्हणजे मला भीती वाटायची की मी या लोकांसमोर व्हिडिओ काढू कसा. मला थोडी हिंमत येत चालली. तर येत राहणार आता ब्लॉग सर्व. तर आता मी माझ्या गाडीला चालू करायला 3-4 दिवसापासून ती बंद आहे. तर मी चालले, गाडी चालू, माझी गाडी चालवायला. तुम्ही पण तुमची गाडी चालवा. आणि पहिली वार तर ही गणपतीपुळ्याला चालले, कुठेही चालले म्हणजे असं फिरायला प्रायव्हेट गाडी करून जावा. असे तुम्ही लोकल्स हे ते करून चालले ना, जावा. असं नाही की मज्जा नाही ना, मज्जा नाही. आम्ही पण केली, बट जिथे जिथे तुम्हाला फिरायचा प्लॅन आहे ना, तिथे तुम्हाला टायमिंगनी जायला लागेल. म्हणजे समजा आता ती बस येते 9ची, तर तुम्हाला 9 वाजता तिकडे हजर राहायला पाहिजे. मग तिकडून तिथं, मग तिथून प्रायव्हेट गाडी आपली कधीही निघा, उठसूट निघा. म्हणून आता मी तर विचार केलाच आहे, नेक्स्ट टाईमपासून मी माझी प्रायव्हेट गाडीच घेऊन जाणार. मतलब ही गाडी घेऊन, हिच्यावर जमलं ते हिच्यावर, कारण की हिला थोडी मॉडिफाईड करायची, थोडी त्याचे ते काय बोलतात त्याला, सॉकअप आणि बॉडी पार्ट ॲक्सेसरीज वगैरे लावायचे. टॉप बॉक्ससाठी ते एक स्पेस लावायचं आहे, ते सर्व करायचं आहे. कारण की सामान असेल तर ते सर्व करून मग तिला मी बाहेर नेणार. बाकी अजून काय नाही. तर राहावा सोबत, असे सबस्क्राईब करा, तुम्हाला असे नवीन ब्लॉग येत राहतील. आणि टाटा, चाललो मी, तुम्ही पण चाला.